एकेकाळी आजच्यासारखे संडास नव्हते. मग लोक संडासला जाणार कुठं? उघड्या माळावर किंवा सोयीचं म्हणजे गावातून बाहेर जाणारा येणारा जो रस्ता असायचा त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला संडास केली असायची. त्याला बऱ्याच वेळा हागणदारी असुद्धा म्हणायचे. कुणी रस्त्यावरून चालत आलाच तर त्या बाजूला उभा असणाऱ्या महिला पुरुष उभा राहायचे, म्हणजे ज्यामध्ये दिसणाऱ्याला त्याला लाज वाटायचं कारण नाही. आणि त्यावेळी म्हण होती की हागणाऱ्याला नाही निदान बघणाऱ्याला तरी लाज असावी. म्हणजे लोक वाटेल तसं वागायला लागले तर त्याबद्दल ही म्हण वापरली जायची. आता संडास आले, हागणदारी बंद झाली, पण ती हागणदारी बंद झाली असली तरी राजकारणात आली. आता हेच उदाहरण घ्या. पुण्यामध्ये एक खासदार मोहोळ यांनी जमीन हडपलेली आहे. जैन समाजाची संस्थेची जी गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी काढलेली संस्था आणि त्या ध्येयानं इतकी वर्ष काम करणारी संस्था आणि त्या संस्थेची जमीन या मोहोळ नावाच्या खासदारांनी हडपली असा आरोप केलेला आहे तो धंगेकर यांनी. धंगेकर कोण? धंगेकर हे शिंदे गटाचे, म्हणजे आपल्या उपमुख्यमंत्री शिंदे त्यांच्या गटाचे या मोहोळांच्या विरोधात खासदारकीला उभा राहून पडलेले उमेदवार. ते माजी आमदारसुद्धा आहेत, तडफदार आहेत. त्यांनी आरोप केला आहे. आणि ह्यावरती बावनकुळे जे भाजपचे प्रवक्ते आहेत, नेते आहेत, त्यांनी असं म्हटलं आहे, म्हणजे आता आमच्या खासदारावर तुम्ही आरोप केला सत्ताधाऱ्यांनी, तुम्ही सत्ताधारी आणि तेव्हा आता आपण सगळं तपासूया, पोलीस केस करू, अमुक करू. नाही, त्यांनी सांगितलं की तुम्ही एक आरोप केला आहे, माझ्याकडं असे 1000 पुरावे आहेत. म्हणजे बावनकुळे आपल्याकडं 1000 पुरावे या शिंदेचे उपमुख्यमंत्री किंवा त्यांचे धंगेकर नावाचे माजी आमदार किंवा आणखी कोणी असतील या सगळ्यांच्याबद्दलचे 1000 पुरावे आपल्या खिशात घेऊन बसलेत. म्हणजे 1000 ठिकाणची जमीन हडपली, प्रत्येकाचा एक एक पुरावा आहे का एकाच ठिकाणचे 1000 पुरावे ते नक्की माहिती नाही. पण हे लोक हे पुरावे पोलिसाकडे द्यायला तयार नाही, ते तसेच धरून बसलेत स्वतःकडं. आणि बावनकुळे म्हणजे सत्ताधारी पक्षाचे नेते सांगतायत म्हणजे खरं असणार आहे. म्हणजे म्हणून ही म्हण इथं अत्यंत चांगली लागू पडते की निदान हागणाऱ्याला नाही लाज वाटत, निदान बघणाऱ्याला तरी वाटायला पाहिजे. आणि ही म्हण यांनी पुन्हा राजकारणात आता वापरावी लागली आहे. कारण खरे संडास बंद झाले असले तरी यांनी आता राजकारणात हागणदारी आणलेली आहे.